श्रद्धा, परंपरा आणि देवत्वाचा अनुभव म्हणजे बाळूमामांच्या या मेंढ्या. काही अनुभव खरंच असं असतात ना की त्या शब्दात मांडणं कठीण असतात. आणि असाच अनुभव मी आज घेतला बाळूमामांची पालखीचं आणि त्यांच्या मेंढ्यांचं दर्शन घेऊन. बाळूमामा हे केवळ एक नाव नाही, तर ती एक जिवंत श्रद्धा आहे. आजही त्यांच्या मेंढ्यांचा वंश तसाच जपला जातो जसं त्यांच्या काळात जपला जात होता. असं म्हणतात की बाळूमामा स्वतः त्या मेंढ्यांबरोबर राहिलेले आहेत, त्यांच्याबरोबर जगले आहेत आणि म्हणूनच आजही लोक त्या मेंढ्यांमध्ये देव शोधतात. जेव्हा आम्ही दर्शनासाठी गेलो तेव्हा त्या फक्त मेंढ्या नव्हत्या, त्यांच्यामध्ये एक वेगळीच शांतता, पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा दिसली. लोक म्हणतात की ज्या कोणाच्या शेतातून त्या मेंढ्या जातात त्यांच्या शेतात कायम भरभराट येते, तिथे धान्यांची कधीच कमी पडत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याची मनापासून इच्छा असते की आमच्याही शेतातून त्या मेंढ्या जाऊ दे. तो हट्ट स्वार्थाचा नसतो, तो श्रद्धेचा असतो. देव आपल्या दारी यावा ही एक साधी आणि खोल भावना प्रत्येकाचीच असते. त्या मेंढ्यांकडे पाहताना खरंच असं वाटलं होतं की आपण खरंच किती भाग्यवान आहोत ना की आपल्याला त्यांचं दर्शन घ्यायला मिळालं. आजच्या धावपळीच्या जगात जिथे श्रद्धा फक्त शब्दात उरली आहे, तिथं परंपरा अजूनही जिवंत आहे, चालत फिरत मेंढ्यांच्या रूपात. बाळूमामांची पालखी आणि त्यांच्याबरोबर चालणारी ही पवित्र मेंढ्यांची रांग आणि त्याभोवती जमलेली माणसं, हे सगळं पाहून खरंच खूप भारी वाटलं. देव कधी मंदिरात नसतो, तो माणसांच्या श्रद्धेत आणि परंपरेत जिवंत असतो. हा अनुभव माझ्यासाठी केवळ दर्शनाचा नव्हता, तो एक आत्मिक समाधान होता. आणि म्हणूनच हा क्षण मी आज एका ब्लॉगच्या रूपात आज माझ्या कायमस्वरूपी आठवणीत साठवून ठेवत आहे. बाळूमामा आणि त्यांच्या मेंढ्यांच्या मधली ही पवित्रता मला खरंच खूप मनापासून आवडली. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.